खेडेगावाचा सर्व कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीला सर्व कारभार पाहतात. तसेच पंचायत राजमधील सर्वात खालच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत असे म्हणतात. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 अन्वयानुसार चालतो. तसेच ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 सदस्य, जास्तीत जास्त 17 सदस्यांची आवश्यकता असते. ते प्रत्येक ग्रामपंचायतच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. अशीच एक शहापूर तालुक्यातील सापगाव ग्रामपंचायत. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहता जीटी इन्फो चॅनल. सापगाव ग्रामपंचायत हिची स्थापना 60 वर्षापूर्वी झाली. एकूण सदस्य संख्या ही 11, तसेच सरपंच मिळून 12 इतकी ही सदस्य संख्या आहे. तसेच या गावाची लोकसंख्या 3.5 ते 4,000 इतकी ही गावाची लोकसंख्या आहे. या ग्रामपंचायतीवर सौ मीनाक्षी अनिल शेरे यांची उपसरपंचपदी निवड झाली. नेमक्या कोण आहेत मीनाक्षी शेरे, या आजच्या व्हिडिओमधून नक्की आपण जाणून घेऊया. नाव: मीनाक्षी अनिल शेरे. डॉक्टर अनिल सुरेश शेरे यांच्या धर्मपत्नी. शिक्षण 12वी कॉमर्स. डॉक्टर अनिल सुरेश शेरे हे सापगावातील सुप्रसिद्ध व यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी अनेक समस्यांना सामोरे जाऊन आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून लाईफ गेन थेरपी सदर सेंटरच्या माध्यमातून आपली ओळख गावागावात नव्हे, देशभरात नव्हे तर जगभरात पोहोचवली. सापगाव ग्रामपंचायतीच्या 2022च्या निवडणुकीमध्ये मीनाक्षी अनिल शेरे यांचा भरघोस मतांनी विजय झाला. त्यानंतर त्यांना सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे चांगले काम पाहून 2025 मध्ये त्यांची सापगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी म्हणून त्यांची निवड झाली. याच निवडणूक प्रक्रियेमध्ये रामूशेठ अंदाडे हे चांगले त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यानंतर मीनाक्षी शेरे आणि डॉक्टर अनिल शेरे यांनी रामूशेठ अंदाडे यांचे खूप खूप आभार पण मानले. मीनाक्षी शेरे या सदस्य असताना कोणकोणती या ग्रामपंचायत मध्ये कामे झाली हे पुढील प्रमाणे आपण पाहूया. सापगाव शेरेपाडा जोड रस्ता काँक्रिटीकरण त्यांनी केला. सापगाव येथील आखाडा परिसरातील 20 वर्षापूर्वीची सांडपाण्याची समस्या त्यांनी सोडवली. जिल्हा परिषद शाळा शेरेपाड्याच्या आवारातील काँक्रिटीकरण त्यांनी केले. सापगाव अंतर्गत रस्तेसुद्धा त्यांनी केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून शेरेपाडा विभागातील डीम लाईटची समस्या त्यांनी सोडवली. तसेच पुढील यांची प्रलंबित कामे आणि धोरणे काय आहेत हे सुद्धा पुढील प्रमाणे आपण पाहूया. स्मशानभूमीपर्यंतचा जोड रस्ता बनवणे, पाण्याची समस्या सोडवणे, महिलांना सक्षमीकरण तसेच उद्योजिका बनवणे, महिलांना रोजगार देणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे, अशी खूप सारी कामे, प्रलंबित कामे व धोरणे त्यांच्या मनात आहेत. तर मंडळी, अशा तुमच्या गावाची कामे, गावाचा विकास, गावाचा इतिहास जर कोणाला ठाऊक असेल तर नक्की जीटी इन्फो चॅनलला तुम्ही संपर्क साधा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, आज घेऊन निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.